दुसऱ्या फेरीला या ठिकाणी सुरुवात होत आहे। एका संघाला परास्त केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानावरती दुसऱ्या मॅचसाठी आजच्या रात्रीमध्ये झुंजताना पाहायला मिळतील। दोन ताकदवर संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला चालू होतोय। एका बाजूने आपण पाहताय बडवळ B+ आणि त्यांच्या विरोधात फाईट देत असताना ढवळेपाडा या दोन संघांच्या दरम्यान काठीकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये सुरू होतीये। पुनश्च एकदा क्रीडा नगरीमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व लाडक्या प्रेक्षक जनांचं, गुणीजनांचं आणि ऑफिशियल टीमचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करूया। स्पर्धा आपण एन्जॉय करताय। स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025चा हा थरार अर्थातच लक्ष्मीबाई जाधव क्रीडांगण वरई गावची ही अतिशय दर्जेदार क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीमध्ये चाललेला हा थरार जबरदस्त मॅच। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात। हा सामना 4 षटकांचा असेल। टाळ्यांच्या कडकडाटात या सामन्याची या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत। सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होत आहेत। मेन इन येलो बॅटिंग करत असताना सुनील आणि हर्षद। पहिलाच बॉल सुनील केवने मैदानावरती सेट होऊन आलाय। पहिल्याच बॉलवरती केलाय वार, चेंडू गेलाय सीमा मैदानावरती जोडी आली आहे। जोडी नंबर 1 बॅटिंग करत असताना सुनील केवने आणि हर्षद केवने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतायत। पहिल्याच बॉलवरती वार करत असताना सुनील केवनेला आपण पाहताय गणपती बाप्पा मोरया पहिल्या चेंडूवरती ठोकलाय चौकार। जबरदस्त बॅटिंगला सुरुवात केली आहे। गोलंदाजी करत असताना अनुराग पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय 4 धाबांनी। सुनील केवने पुन्हा एकदा स्ट्राइकवर आणि स्ट्राइक करण्यासाठी तयारीतच आहे। पुन्हा फटका खेचलाय, चेंडू हवेत, दूरवरचा अंतर कापून दर्जेदार फिल्डिंगचं प्रात्यक्षिक मैदानात घडवत असताना बडवळ B+ मैदानाच्या आतमध्ये लावली आग। सुंदर झेल, फलंदाज होतोय फेल। सुनील केवने तंबूच्या आश्रया करायची नाही। पहिल्या चेंडूवरती अनुरागच्या चौकार आला होता। दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी समीरनं अद्भुत झेल टिपलाय। भरपूर दूरवरचं अंतर कव्हर केलं। अगदी मिड विकेट वरनं स्क्वेअर लेग वरती दूरवरचं अंतर कापत गेला आणि एक सुंदर झेल त्या ठिकाणी कॅरी करतोय। भरपूर सारे प्रेक्षक वर्ग अगदी पहिल्या रात्रीपासून या स्पर्धेला एन्जॉय करतायत। आवर्जून आपला अमूल्य वेळ आमच्यासोबत या ठिकाणी घालवतायत। आपलं सर्वांचं मनापासून आभार, विशेष आभार आपण व्यक्त करूया। फुलचंद ग्रुप अवसरे मानिवली मैदानावरती उपस्थित राहून भरपूर आनंद लुटतायत। क्रिकेटचे दर्दी चाहते आहेत। फुलचंद ग्रुपचं मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया। या ठिकाणी विकेट आली आहे। यस, वेलकम फुलचंद ग्रुप अवसरे मानिवली। जबरदस्त खेळ मैदानावरती पेश होतोय। मोठी मॅच, अतिशय दर्जेदार क्रिकेट। सुनील केवने पहिल्याच बॉलवरती वार केला होता, त्यानंतर पलटवार केलाय। गोलंदाज अनुरागनं विकेट मिळाली। न्यू बॅटर प्रथमेश आलाय स्ट्राइक वरती तयार। जबरदस्त चेंडू खाली राहिलाय, बॅट फिरवली मात्र कुठल्याही प्रकारची उंची चेंडूला नव्हती। जसा टप्पा पडला तसाच खालून निघून जातोय विकेटकीपरच्या स्वाधीन। हा निर्धाव चेंडू या ठिकाणी संपन्न होतोय। चांगला चेंडू टाकलाय, डॉट येतोय। सुनील केवने बाद होतोय। त्यानंतर हर्षद आणि प्रथमेश या दोन टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना इथून किल्ला लढवायचा आहे। समोर आक्रमक बडवळ B+ त्यांच्यासाठी नक्की 4 षटकांमध्ये एक चांगलं टोटल या ठिकाणी उभं करावं लागेल। धावा निश्चितच त्यांना बनवाव्या लागतील। इथं स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न अपील करतायत। कसला तरी आवाज जरूर आलाय, मात्र पंचांची घारी सारखी नजर चेंडूवरती सांगतायत नॉट आउट। चांगली कामगिरी पार पाडत असताना तीनही आमचे लाडके अंपायर्स सुंदर प्रत्येक वेळेला अभ्यासपूर्ण निर्णय पाहायला मिळतायत। स्पर्धा यशस्वी होण्यामागे पंचांची कामगिरी फार महत्त्वाची असते आणि तीच कामगिरी या ठिकाणी पार पाडतायत। नॉट आउट, षटक पहिलं। गोलंदाज अनुराग यावेळेस व्यवस्थित बॅटवरती जरूर आला नाही,
चेंडू येतोय, फिल्डर त्या ठिकाणी कॅरी करत असताना पाहायला मिळाला, पकडलंय. एक सिंगल धावेची योगदान, एका धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे चाललं ते 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन द बोर्ड. बिनबाद 1 बाद 5 धावा धावफलकावरती आहेत. सुनील केवने महत्वाची विकेट होती. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकून इरादे स्पष्ट केले होते, मात्र त्यानंतर मैदानाच्या बाहेर जावं लागलं सुनील केवनेला. अतिशय चांगल्या टप्प्यावरती मारा करत असताना गोलंदाज अनुराग, षटकातला हा शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. राईट अमोर द विकेट. स्ट्राईक वरती हर्षद. यावेळेस पायावरती चेंडू फ्लिक केलाय. शॉर्ट फाईन लेगला बीट करण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर जातोय त्या ठिकाणी, अडवलं. चांगला थ्रो, दर्जेदार फिल्डिंग, सुंदर थ्रो. टाळ्यांचा कडकडाट होतोय. पाहायला मिळतीये जबरदस्त फिल्डिंग. षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर स्कोअर कार्ड वरती 1 गडी बाद 6 धावा. बॅटिंग करतायत ढवळेपाडा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पंकज आलाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना जबरदस्त डिलिव्हरी. पंकजच्या गोलंदाजीची दाहकता, यष्ट्या केल्यात उद्ध्वस्त. तोय हर्षद केवने. गॉन. गाला सुरुंग लावलाय. गोलंदाजी मार्क वरती पंकज मस्कर आलाय आणि निश्चितच पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानं अर्जित केली आहे. विकेट हॅट्रिक जर पंकजनं संपादित केली तर ओमसाई ग्रुप अवसरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. जबरदस्त गोलंदाजी करत असताना सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवरती टॉप ऑर्डरचा फलंदाज हर्षदला माघारी पाठवलंय. प्रथमेश आणि भूषण या 2 फलंदाजांना इथून मात्र किल्ला. सामना निश्चितच कुठल्या पद्धतीने चालेल, कशा पद्धतीने पुढे सरकेल हे आपल्याला पाहायचंय. पहिली विकेट आली आहे. विकेट हॅट्रिक जर आली तर ओमसाई ग्रुप अवसरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू डॉट. पहिला चेंडू खेळतोय आणि उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. रिवर्स अटेम्प्ट, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये व्यवस्थित संपर्क झालाच नाही आणि हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला त्यावेळेला आपण पाहिल्यात त्या 6 धावा धावफलकावरती. स्कोअर कार्ड स्थिरावलेला आहे. स्वल्पविराम लागलाय. स्कोअर कार्डला पुढे सरकवायचंय, धावा बनवायच्या आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पंकज गोलंदाजी मार्कवरनं. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट. इथं ओव्हरपिच, फटका खेचलाय. उंची गाठली आहे, लांबी गाठेल का प्रश्न आहे. फिल्डर जागेवरती तैनात. खडे खडे होम डिलिव्हरी आली आहे. झेल टिपलाय, खेळ संपलाय आणि या षटकात अजून एक हादरा मिळालाय बॅटिंग करणाऱ्या टीम ढवळेपाडाला. भूषण तंबूच्या आश्रयाला. एलकोट एलकोट, जय मल्हार. भंडाऱ्याची उधळण, मेन इन येलो. ढवळेपाडाला करावे लागेल. मैदानावरती निश्चित संघ संकटात सापडलाय. खंडेरायाचा धावा करा मित्रांनो आणि धावा बनवा. 4 षटकांची मॅच आहे. चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक तुमच्याकडे सुद्धा आहे.
4 षटकांमध्ये कमीत कमी 30 ते 40 धावा निश्चित जर जमल्या तर या ठिकाणी फाईट करता येईल, द्वंद्व पाहता येईल. प्रेक्षक राजा मैदानाच्या चारी बाजूला अजूनही दाटीवाटीनं गर्दी करून आपल्याला पाहायला मिळतोय. आपला खेळ पाहण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायचा असेल तर इथून धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. ढवळेपाडा संघासाठी नक्कीच आपण पाहताय थोडीशी अडचणीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. सचिन केवनेला मिस करतायत. निश्चित आज आपण पाहताय तर संघामध्ये खेळताना पाहायला मिळत नाहीये. वैयक्तिक कारणास्तव आज टीममध्ये नाहीत. ढवळेपाडा गावचा बायकर मॅन सचिन केवने आज मैदानात दिसला नाहीये. सुनील केवनेनं सुद्धा सुरुवातीला चौकार ठोकून त्यानंतर निराश केलं. इथं बॅटिंग करण्यासाठी अनिकेत आलाय. अनिकेत आणि प्रथमेश या दोन फलंदाजांना मात्र इथून पुढे घेऊन जायचंय. संघाचा बुडता डोलारा इथून सावरायचा आहे. कदाचित इथं एज लागतीये. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा मानस होता. हिट झालं नाही. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. यशस्वी झाला. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि इथं 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावा यायला हव्या, धावा बनवायला हव्या. अशा पद्धतीच्या धावा जर येत राहतील तर निश्चित स्कोर कार्ड पुढे सरकत जाईल. मात्र बडवळ B+ या टीमला सुद्धा थोडासा अभ्यासपूर्ण खेळावं लागेल. अशा पद्धतीच्या 1-1, 2-2 धावा देत जाल तर ढवळेपाडा संघ मित्रांनो निश्चितच नाव मोठं आहे. बोट पकडायला द्याल तर तुमचा हात पकडल्याशिवाय सोडणार नाही. स्ट्राइक वरती खेळतोय अनिकेत. 2 धावा आल्यात. स्कोर कार्ड सरकलंय 8 आणि पडली आहे 2 मोठ्या संघांची गाठ. ऑन साइडला खेळतायत मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी येतोय, पकडतोय, फेकतोय. सिंगल एका धावेचं योगदान. एक सिंगल धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातंय ते 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं अतिशय दर्जेदार होतं. पंकज म्हस्करचं 2 विकेट त्यानं टिपल्या आणि निश्चितच चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. 3 धावा देत असताना षटक संपलंय दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 9 धावा. फलंदाजी करतायत ढवळेपाडा. इथं प्रेक्षक राजा मात्र भरपूर आनंद लुटतोय. आपण मैदानाच्या चारी बाजूला जे स्टँड्स पाहताय चारही बाजूचे स्टँड्स खचाखच भरलेत आणि निश्चित आमच्या मंचाच्या अगदी समोर संत ज्ञानेश्वर महाराज जो स्टँड आहे संपूर्ण लाडू ग्रुप त्या ठिकाणी आनंद लुटतोय. लाडू ग्रुपचं मनापासून स्वागत आपण करूया आणि त्यांच्या माध्यमातून बडवळ B+ या टीमला शुभेच्छा आल्यात. जर कोणी विकेट हॅट्रिक घेतली बडवळ B+ संघाच्या कोणीही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक घेतली तर संत ज्ञानेश्वर स्टँड मध्ये बसलेल्या लाडू ग्रुप कडनं 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. यस, भरपूर साऱ्या प्रेक्षकांचा आम्ही मनापासून स्वागत करतोय. आपलं अभिवादन नक्की स्वीकारलं जातंय. या ठिकाणी आपण पाहताय भरपूर एन्जॉय करत असताना लाडू ग्रुप. दुसऱ्या बाजूने आपण पाहताय फुलचंद ग्रुप अवसरे मानिवली हे सुद्धा एन्जॉय करतायत. सर्व लाडक्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटचे दर्दी चाहते संपूर्ण जगाला आज आपण पाहताय तर क्रिकेटनं वेढलंय. क्रिकेट हा नुसता खेळ राहिला नाही तर सर्वांच्या आवडीचा जीवाभावाचा विषय झालाय. अगदी मध्यरात्र उलटून गेली आहे. जवळजवळ 2:15 वाजता आहेत पहाटेचे. ज्यांना क्रिकेट कळत नाही मित्रांनो ते सर्व घरी गाढ झोपेमध्ये आहेत, साखर झोपेत. मात्र क्रिकेटचे दर्दी पुजारी मैदानाच्या चारी बाजूला तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हजारोच्या संख्येनं या वरई नगरीमध्ये आपण सर्वजण आला आहात. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आणि गोड कौतुक करूया. कर्जत रायगडची ही सर्व दर्दी मंडळी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चाललेला हा संपूर्ण कार्यक्रम, संपूर्ण स्पर्धा आपण एन्जॉय करताय पहिल्या दिवसापासून. विशेष कौतुक करूया जयहनुमान क्रिकेट संघ वरई अर्थातच प्रशांतदादा झांजे, नितीनदादा झांजे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून आपण कौतुक करूयात.
दर्जेदार क्रिकेटची ही मेजबानी आपल्या सर्वांसाठी त्यांनी प्रस्तुत केली आहे आणि विशेष करून कर्जत तालुक्यातील आणि बाहेरून आलेल्या तालुक्यांमधनं सुद्धा तब्बल 48 संघांना या ठिकाणी प्रवेश मिळाला आणि एकाहून एक दर्जेदार प्लेयर्स, एकाहून एक दर्जेदार टेनिस क्रिकेटचे तारे सितारे या सर्व लाडक्या प्रेक्षकांसाठी वरईच्या या सर्व ग्रामस्थांनी आणि जय हनुमान क्रीडा मंडळ वरई या संघाने या ठिकाणी आपल्यासाठी सर्वांसाठी उपस्थित केले। अतिशय चांगली मेजबानी सामना आपण पाहत आहे कर्जत ग्रामीण आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहे बदलापूर वांगणी ग्रामीण। बिग फाईट मॅच ढवळेपाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट करतायत भडवल B+ इथं अपील केली आहे, अपील करताय दोघांमध्ये तारांबळ, दोन्ही फलंदाजांमध्ये थोडीशी चलबिचल। सिंगल एक धाव जरूर आली मात्र निश्चित आपण पाहाल तर अपील लाऊड होती। सिंगल एका धावेचं योगदान येतंय ढवळेपाडा संघासाठी, एका धावेसाठी संघर्ष करायला लावतायत, एका धावेसाठी कष्ट करायला लावतायत, जिद्द चिकाटी मेहनत करायला लावतायत। करावी लागेल मित्रांनो, प्रामाणिक कष्ट जर कराल तर निश्चितच तुमच्या पदरामध्ये यश पडल्याशिवाय राहणार नाही। जिद्द चिकाटी मेहनत दाखवावी लागेल। संघ संकटात सापडलाय, 11 धावा धावफलकावरती आहेत, तिसरं षटक चालू झालंय। राकेश गोलंदाजी करतोय, गुलाबी थंडीमध्ये आपण पाहत आहे आगीचे निखारे फेकतोय। इथं सुद्धा चांगला चेंडू विकेटच्या मागे अडवलाय, बाईचा इशारा येतोय। एक धाव धावफलकावरती आपण जोडूयात। निश्चितच चांगल्या दर्जाची गोलंदाजी, चांगल्या दर्जाची फिल्डिंग, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना सर्व खेळाडू बडवल B+ आणि खऱ्या अर्थानं A1 क्वालिटीचं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत। ढवळेपाडासारखा ताकदवर मातब्बर संघ मैदानावरती आहे आणि त्यांच्या विरोधात तुफान गोलंदाजी, तुफान फिल्डिंगचं प्रात्यक्षिक। सुरुवातीलाच आपण पाहिलं तर एक जबरदस्त झेल आणि तिथून मोमेंटम शिफ्ट करण्यात यश मिळवलं। यावेळेस शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, फिल्डर आहे त्या ठिकाणी अडवलंय। लेग बाईचा पुन्हा इशारा, सिंगल एक धाव, एक धावेनं डावाला पुढे घेऊन जात आहेत, डाव सावरतायत, डाव आवरतायत। निश्चितच धावा बनवण्याचा प्रयत्न करतायत, करावा लागेल। थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से सागर भरता है आणि निश्चितच स्कोर कार्ड सजवत असताना अनिकेत आणि त्याच्या साथीनं प्रथमेश। स्ट्राइक वरती लेफ्ट हँडेड बॅट्समन अनिकेत, इथं सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे। चेंडूवरची नजर कदाचित थोडीशी कमी पाहायला मिळाली, शरीरावरती आदळतोय। चांगल्या पद्धतीनं राकेशनं गोलंदाजी केली। पुराणा चाबल मैदानावरती जबरदस्त खेळी, षटक संपलंय तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे 13 धावा। संघर्ष जारी आहे। चौथ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी होत आहे। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती। उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 6 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील, संघासाठी सन्मानजनक धावसंख्या कशा पद्धतीने बनवता येईल, डाव कसा सावरता येईल, निश्चितच प्रयत्न करतायत। बॅटिंग करत असताना प्रथमेश आणि अनिकेत, भरपूर सारे चाहते बडवल B+ संघाचे, तितके चाहते आपण पाहताय ढवळेपाडा संघाचे सुद्धा आहेत। यावेळेस फिल्डिंग चांगली केली, थ्रो केलाय खराब, त्या ठिकाणी कलेक्शन आलं नाही। गरज होती का फेकायची, हा प्रश्न आहे। इथं आपण पाहताय धावफलकावरती 2 धावांचं योगदान येतं। स्कोर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळेल। दुसऱ्या धावेची निश्चितच मेजबानी मिळाली। ढवळेपाडा संघाला धावा कुठूनही येऊ द्यात, येणं गरजेचं आहे। चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांच्याकडे आहे। बडवल B+ या संघासाठी जर 30 ते 32 धावांचं जरी इथं टार्गेट उभं केलं तरी फाईट होईल। उर्वरित 5 बॉल शिल्लक, गोलंदाज उमेश
उमेशचा हा चेंडू खडे खडे जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड देन डिस्पॅच. चेंडू उडाला आकाशी, षटकार. इथं जॅक लावलाय प्रथमेशनं आणि कमबॅक केलाय ढवळेपाडा टीमचा. षटकार आलाय. स्कोर कार्ड वरती 21 धावा आणि निश्चित डीजे कल्पेशचं मनापासून कौतुक आपण करूयात. संगीत संयोजन जबरदस्त आहे, टायमिंग प्रॉपर आणि निश्चितच चेंडून केली हवाई सफर. षटकार आलाय. 6 धावांच्या मदतीने 21 धावा धावफलकावर. शेवटच्या षटकाची सुरुवात करत असताना सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 8 धावा आल्यात आणि प्रथमेश केवरेनं सुद्धा सांगायला सुरुवात केली आहे, आम्ही सुद्धा कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत, आम्ही सुद्धा दूरवरचा प्रवास करून मैदानावरती विजय मिळवण्यासाठी आलोत आणि आमच्या नावाची चर्चा सुद्धा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती दादा संघ म्हणून घेतली जाते. प्रथमेश खेळतोय, षटकार ठोकलाय. उमेशला कमबॅकची गरज. प्रथमेश तयार. यावेळेस फुलटो चेंडू आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवलाय. फिल्डर येतोय दूरवरनं, अडवण्यात असफल. फटका चांगला, जबरदस्त प्रहार. प्रथमेशनं लावलाय जोर. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. स्कोर कार्ड वाढतंय. किशोर दादा तरे यांच्याकडनं सलगच्या 3 षटकाराला 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. चौकाराच्या मदतीनं 25 धावा धावफलकावर. 25 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग. इथं पहा पुन्हा एकदा फटका चांगला, दर्जेदार प्रहार. पॉवरफुल पुल करतोय, शॉर्टआर्म पुलचा पॉवरफुल अंदाज. प्रथमेश केवने ऑन फायर. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर जंगलात. षटकार. लेट बट थेट आक्रमण केलंय. जबरदस्त बॅटिंग करत असताना प्रथमेश केवने मैदानाच्या आतमध्ये झुंजार युद्ध खेळतोय. न कद बडा न पद बडा, वही सबसे बडा जो मुश्किलों में खडा. मैदानाच्या आतमध्ये रणझुंजार खेळ साकार करतोय प्रथमेश केवने. इथं सुद्धा फटका चांगला आहे. फिल्डर आता आलाय, कमबॅक केलंय, कमबॅक केलंय. 3 मोठे फटके, त्यानंतर हा झेल टिपलाय आणि प्रथमेश केवनेचा खेळ संपला. चांगली बॅटिंग, चांगला कॅमिओ मैदानात पेश केला. 20 धावांची खेळी साकारली. मॅच मध्ये ढवळेपाडा संघाला घेऊन आला आणि अजून एक मोठा प्रहार करण्याच्या नादात मैदानाच्या बाहेर जरूर जातोय, मात्र मैदानावरती कामगिरी जी केली आहे ती मात्र अविश्वसनीय. 20 धावा केल्या आणि संघ संकटातून बाहेर काढण्याचं काम तो करतोय. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचं काम तो करतोय. प्रथमेश बाद झालाय, मात्र स्कोर कार्ड 31 वरती नेऊन त्यानं ठेवलंय. शेवटच्या अंतिम षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक. शेवट गोड करावा लागेल. बॅटिंग करण्यासाठी महेश आलाय, हार्ड हिटर फलंदाज. शेवटच्या चेंडूवरती हल्ला करावा लागेल. शिवशक्ती कडाव संघ आणि लवजी संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. यावेळेस फुलटोज आहे, एक्स्ट्रा कव्हरला खेळतोय. जाऊन चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि 2 धावा इथं कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत, तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न
निश्चितच थांबलाय. षटक क्रमांक संपलंय, चौथं पूर्वार्ध मित्रांनो संपलेला आहे. 33 धावा धावफलकावरती, 33 ऑन द बोर्ड. 34 धावांचं लक्ष ठेवलंय. काटेकी टक्कर मैदानात पाहायला मिळेल. निश्चित आपण पाहाल शेवटच्या काही चेंडूंवरती केलेला हल्ला बोल्ड प्रथमेशनं आणि मैदानावरती वन मॅन शो पाहायला मिळाला. बनवायचे आहेत 34 धावा. चला लवजी संघाचे कर्णधार आणि कडाव संघाचे कर्णधार आपण नाणेफेक कक्षामध्ये त्वरित या. टॉस केला जाईल. शिवशक्ती कडावचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. लवजी संघाचे कर्णधार आपण त्या ठिकाणी टॉससाठी लगेच या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. लवजी संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉससाठी या. निश्चित आपण पाहत आहे पूर्वार्ध संपलेला आहे. धावफलकावरती जोडल्या 33 धावा आणि 34 धावांचं तगडं कडवं आव्हान ठेवलंय. गुलाबी थंडी में गर्मी का एहसास देने वाली मैच मैदान के अंदर. बनवायचे आहेत 34 धावा. पेप्सी ग्रुप मैदानाच्या बाहेरून आनंद लुटत आहेत. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. हॅलो, टॉस आपण करतो आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी जोडले जात आहेत. द्वितीय फेरीचा हा सामना असणार आहे. अर्थातच लवजी विपक्ष शिवशक्ती कडाव या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल आपण करूयात. टॉस झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय लवजी संघानं. मित्रा निर्णय कळव. थोड्या वेळाने कळवतोय. निश्चित टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय असेल तो अगदी काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि विद्यमान सामना जो मैदानावरती पेश होतोय, 34 धावांचं कडवं आव्हान ठेवलंय आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही संघ मैदानावरती आपण पाहताय सज्ज होत आहेत. ढवळेपाडा आणि बडवल B+ या दोन संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर आणि या टक्करीचं झुंजीचं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सन्मानपूर्वक येत आहेत या परिसरातील अत्यंत लोकप्रिय आणि भूमिपुत्र आवाज. आमच्यासाठी सुद्धा सौभाग्य लाभलं. अजयजी डायरे सर जे आमच्यासोबत समालोचन कक्ष शेअर करतायत. या ओ टू यू. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. 4 ओव्हर आणि 34 धावसंख्येचं टार्गेट इथून असणार आहे. बडवल B+ फलंदाज लवकर पाठवा संघ प्लीज. बडवल B+ टीमच्या कोणत्याही बॅटरने 3 चेंडूमध्ये 3 लगातार षटकार जर ठोकले, किशोर जगन्नाथ तरे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. लवकर फलंदाज आपण मैदानावरच्या आतमध्ये या, कारण आता उशीर करू नका. रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत आणि आजच्या रात्रीमध्ये टोटल ही मॅच जर सोडली तर 5 मॅचेसचा खेळ आजच्या रात्रीमधला शिल्लक आहे. चला, सकाळ होण्याच्या आतमध्ये, सूर्योदय होण्याच्या आतमध्ये स्पर्धा आपल्याला कव्हर करायची आहे. सर्व प्रेक्षक, रात्रीचे 2:30 वाजले तरी देखील 4ही प्रेक्षकांचे स्टँड गच्च भरलेले आहेत आणि प्रेक्षकांच्या स्टँड व्यतिरिक्त मी या मॅचच्या आधी पहिल्या इनिंगला सहज मैदानावरती फेरफटका मारला, तर बरेचसे प्रेक्षक अगदी जमिनीवरती बसून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व तमाम प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. एका स्टेजच्या उजव्या बाजूला पेप्सी ग्रुप अवसरे मानिवलीचा, फुलचंद ग्रुप मानिवली अवसरेचा, तर समोरच्या स्टँडमध्ये लाडू ग्रुप भडवलचा, असे कित्येक ग्रुप एका
ठराविक टप्प्यावरती आपल्या सर्व खेळाडूंना चीअरअप करण्यासाठी या ठिकाणी आहेत. त्यांचं सगळ्यांचं आपण कौतुक करतोय आणि जिंकण्यासाठी 34चं आव्हान समीर माळी आणि त्याच्या साथीला फलंदाज प्रमोद. खरं तर प्रमोदने पहिल्या राऊंडमध्ये दमदार बॅटिंग केली होती. कान्होर बॉईज या संघाला मात्र बडवल बी प्लस या संघाने पराभूत केलं होतं. तर ढवळपाडा या संघाने ब्रदर्स 11 धोत्रे या संघाला पराभवाचा धक्का दिला होता. आता दोन संघामध्ये हे द्वंद्व सुरू असताना 34चं टार्गेट पेलवण्यासाठी इथून दोन फलंदाजांची एंट्री झाली. एका बाजूला समीर माळी, दुसऱ्या बाजूला प्रमोद आणि गोलंदाजीसाठी पहिला गोलंदाज भरत मेहरा 11 जानमन ढवळेपाडा. इम्रान शेख यांनी पुरस्कृत पॅकरशिप केलेला हा संघ आणि पहिला गोलंदाज गणेश इथे गोलंदाजीचा श्री गणेशा करत असताना. चला जास्त वेळ घेऊ नका, इथून 4 ओव्हर लवकर आपण कंप्लीट करा. आणि समीर माळी एक विस्फोटक बॅटक या वर्षीच्या सीझन मध्ये ज्याच्या बॅटमधून षटकार चौकार तुफानी हल्ला नेहमी होत असतो तो समीर माळी आलाय. तर लवजी टीमने टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय लवजी टीमने स्वीकारलेला आहे. शिवशक्ती कडाव संघ पुढील मॅच मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करेल. गोलंदाज तयार गणेश. राऊंड द विकेटने पहिला बॉल समीर माळीच्या बॅट मधून फटका चाललाय सीमा रेखा पार. पहिला चौकार. टीम भडवल बी प्लस संघाची धावसंख्येची सुरुवात. समीरचा हा पहिला वार. समीर माळीने आल्या आल्या सुरुवात केली. गणेश आज सचिन केवणे नाहीये, त्याच्या जागी पहिल्या पॉवर प्ले मध्ये गणेशला षटक इथून देण्यात आलं. पहिल्या राऊंड मध्ये प्रथमेशने ओव्हर टाकली होती पण ही 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे गणेशला पहिल्या ओव्हर मध्ये आणण्यात आलं. आणि समीर नवोदित गोलंदाज नवोदित फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. आणि समीर माळीचा फटका हवेचा वेध घेतोय खेळाडू कॅच पकडण्यासाठी. पकडले कॅच गोलंदाज गणेशने. फलंदाज बाद. नवीन फलंदाज राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना खरं तर एक चांगला ऑलराऊंडर टीम भडवल बी प्लस संघाचा राकेश पाटील मैदानावरती आलेत. समीर मालीला इथून परतावं लागलं. कॅच आउटच्या स्वरूपात तो आउट झाला. स्कोर इथून 34 चेस करायचा आहे. 2 बॉल 4 ची ही सुरुवात भडवल बी प्लस टीमची. स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषकामध्ये ट्रॉफी जिंकायची आहे कारण बऱ्याच स्पर्धामध्ये आपण बडवल बी प्लस टीमला पाहिलं. मागील काही स्पर्धामध्ये खरं तर संघ क्वालिफाय मॅच पर्यंत खेळतोय पण तो टप्पा पार होत नाही. पण आज वरईच्या क्रीडा नगरीमध्ये गोलंदाज गणेश च्या विरोधात राकेश आलाय. राकेशचा फटका हवेत आहे. पकडले कॅच. वॉट अ कॅच. रनिंग कॅच इथून स्वीकारली आणि फलंदाज आणखीन एक बाद होईल. राकेश पाटील हॅज टू डिपार्ट. डीजे काय कॅच पकडली. खरं तर खेळाडू भरपूर दूरवरून धावला होता. प्रथमेश केवणे ज्याने खरं तर बॅट मधून प्रथमेश केवणेने भरत मेहरा 11 जानमन ढवळेपाड्याला एक चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचवलं. आणि त्यानंतर फिल्डिंग करत असताना देखील राकेश पाटील सारख्या फलंदाजाची रनिंग कॅच त्याने स्वीकारली. आणि आता 2 झटके गोलंदाजीसाठी आणणारा गणेश मात्र आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. आणि आता संघाला एक स्टेबल इनिंग खेळणारा बॅटर पाहिजे. इनिंग बॅलन्स करणारा बॅटर पाहिजे आणि त्यासाठी स्वतः कर्णधार पंकज मस्कर
ला इथून इन्व्हाइट करण्यात आलं. राकेशने पाहिलं की या परिस्थितीला कोणता बॅटर व्यवस्थितपणे हँडल करू शकतो, यासाठी पंकज मस्करला त्याने मैदानाच्या आतमध्ये बोलावलं. आणि आता गणेश जो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय. 3 बॉल 4 धावा आहेत. संयम राखावा लागेल. 34 करायच्या, 4 ओव्हरचा खेळ आहे. 3 संपलेत, 21 आहेत. 21 मध्ये पाहिजे धावा 30. गणेश 6 चेंडू लेफ्ट केला पंकजने. बॅट ओपनच केली नाही. असं वाटलं पंकजला कदाचित चेंडू बाहेर निघेल. डॉट बॉलची फेक झाली. 4 बॉल 4 पहिलीच ओव्हर आहे, त्यामुळे तेवढं काही प्रेशर नाहीये. 2 विकेट जरी गेल्या असल्या तरी बडवल बी प्लस कडे देखील नंबर 1 to 11 चांगले बॅटर आहेत. पुन्हा एकदा गणेश धावगतीला सुरुवात. फुल टॉस होता पंकज. इथून टायमिंग मिस केलं. बॉल कनेक्ट झालेला नाहीये. 5 चेंडू 4. ओव्हर नंबर पहिली पॉवर प्ले मध्ये जिथे बाउंड्रीने सुरुवात केली होती समीर माळीने, आणि त्यानंतर 2 बॅटर कॅच आउटच्या स्वरूपात आउट झाले. आणि आता 5-4 1 to go ओव्हर नंबर 1. पंकजच्या बॅटमधून फटका. पॉइंट पर्यंत 1 धाव इथून मिळेल. ओव्हर कंप्लीट झाली. 5 आल्यात. 18 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या मात्र 29. 18 बॉल 29 ची गरज आहे. या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये आतापर्यंत 2 संघ दाखल झालेले आहेत. पहिला संघ होता वडवली रॉनी, जो टॉप 3 मध्ये दाखल झालेला आहे. आणि दुसरा संघ होता तो मात्र जय हनुमान मानगाव, वासरेकोंडा परिसरातील जय हनुमान मानगाव. हा संघ टॉप 3 मध्ये दाखल झालेला आहे. 2 संघ जे ट्रॉफीचे हकदार आहेत, पण या स्पर्धेमधून मात्र त्यांना पराभूत व्हावं लागलं ते सुपर 6च्या लढतीमध्ये. पहिला संघ होता दिपा पाटील उमरोली, जो संघ वडवली रॉनीच्या विरोधात पराभूत झाला. आणि दुसरा होता मोरिया 11 माळेवाडी, जो जय हनुमान मानगावच्या विरोधात पराभूत झाला. दोन्ही संघ ट्रॉफीचे मानकरी जरूर आहेत. आणि कालच्या रात्रीतील नागाव संघ आजच्या रात्रीमधून या लॉट्समधून जो पुढे येईल तो नागाव संघाची सुपर 6ची मॅच खेळेल. चला चला जास्त वेळ घेऊ नका. ढवळेपाडा संघाला भरत मेहरा 11 जय हनुमान ढवळेपाडा, इम्रान शेख यांनी या संघ मालकाने पुरस्कृत केलेला हा संघ. सर भरत मेहरा 11 जय हनुमान ढवळेपाडा करता इम्रान शेख यांनी पुरस्कृत केलेला माऊलगाव संघ कोल्हारेच्या स्पर्धेमध्ये याच संघ मालकाने सर भरत मेहरा 11 या नावाने संघ जिंकला. आणि पुन्हा एकदा ढवळेपाडा या संघाला इम्रान शेख यांनी पुरस्कृत केलेला आहे. आणि बडवल बी प्लस खरं तर हा संघर्षाचा टप्पा कधी संपेल याची बडवल संघाचे पाठीराखे देखील वाट बघतायत. आणि कर्जत तालुक्यात नाईट टुर्नामेंटमध्ये बडवल बी प्लस संघ ती ट्रॉफी कधी उचलणार, ते चॅम्पियन पद कधी पटकावणार कर्जतच्या नाईट टुर्नामेंटमध्ये हे आता बघायचंय. सर भरत मेहरा 11 जय हनुमान ढवळेपाडा. फिल्डिंगमध्ये चेंजेस आणला जातोय. पंकज मस्कर त्याच्या साथीला बॅटर प्रमोद आहे. आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. पहिल्या इनिंगमध्ये ढवळेपाडाच्या 5 विकेट आउट झालेले आहेत. म्हणजे जर का 5 विकेटच्या आतमध्ये बडवल संघाचे विकेट आउट झाले तर कदाचित 18 मध्ये 29 पाहिजेत. 28 केला तरी संघ विजयापर्यंत जाऊ शकेल. 1 धावसंख्येचा बेनिफिट जरूर आहे सामना टाय झाला तर. आणि बघायचं आता गोलंदाज कशा पद्धतीने इथून अटॅक करेल. प्रथमेश केवणे आजच्या रात्रीचा ढवळेपाडा संघाचा हा सुपरस्टार. पहिलाच बॉल पंकजचा फटका. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू जज करतोय. पकडली कॅच, स्वतःला खाली झुकवलं आणि कॅच आउटच्या स्वरूपात तिसरा फलंदाज इथून माघारी.
थँक्यू डीजे. खरं तर 3 ओव्हरमध्ये सर भरत मेहरा 11 ढवळपाडा संघाची धावसंख्या होती पहिल्या इनिंगमध्ये 13 धावा आणि चौथ्या ओव्हरमध्ये ज्या गोलंदाजाने 20 धावा खर्च केल्या होत्या तो उमेश जामगरे आता बॅटिंगसाठी आलाय. गोलंदाजीमधून खर्च केलेला धावा आता संघासाठी ती भरपाई करावी लागणार आहे, कारण 17 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 29. आता त्या बॅटिंगची गरज आहे टीम बडवाल बी प्लसला, कारण यावर्षी 3 मॅन ऑफ द सिरीजच्या सायकल या खेळाडूने जिंकलेले आहेत. तो फलंदाज उमेश जामगरे प्रथमेश केवण्याच्या विरोधात ओव्हर नंबर 2 मध्ये. दुसरा बॉल प्रथमेश 6 चेंडू, पंचांची पाहणी, चेंडू इथून डॉट आलाय. चांगलं द्वंद्व इथून रंगेल. उमेश जामगरे आणि त्याच्या विरोधात प्रथमेश केवणे दोनही आपापल्या संघासाठी एक चांगले ऑलराऊंडर म्हणून या वर्षीच्या सीझन मध्ये काम करतायत. आणि आता दुसरा बॉल निर्धाव आल्यानंतर उमेश आल्या खरं तर त्याचा आक्रमक रवैया होता. प्रथमेशने चेंडूचा इथून जरूर निर्धाव चेंडूची सांगता केली. 16 बॉल 29 समीकरण मॅच मध्ये. प्रयत्न होता अपील जोरदार आहे. हाऊस दॅट. येस, फलंदाजाला पहा जरा. मारलेला मैदानाच्या आत आता पुन्हा उमेश तयार होईल. 15-29 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. उमेशच्या बॅट मधून फटका तुफानी आला. कोडा कॅच, खतरनाक कॅच पकडली. खेळाडू त्या ठिकाणी आहे जीवन केवणे. ही दुसरी कॅच आहे आणि कॅच ऑफ द मॅच. अत्यंत महत्वाची कॅच आहे आणि फलंदाज उमेश इथून बाद. अप्रतिम झेल. रिप्ले मध्ये काल ज्यावेळी गोलंदाज चेंडू रिलीज केला उमेशने फटका खेळला.
भरपूर उंच हवेत होता आणि त्यावेळी जी जंप घेतली, काय कॅच आहे, मैदानावरती लोटांगण दिलं पण आपल्या संघासाठी कॅच पकडली ती मात्र क्षेत्ररक्षक जीवन केवणे याचं तेवढंच कौतुक. आता मैदानाच्या आतमध्ये 4 विकेट आउट झालेले आहेत टीम बडवल बी प्लस संघाच्या आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर उतरला तो मात्र अजय. विकेट टिकवाव्या लागती, स्कोर तेवढा नाहीये पण जर का विकेट आउट होत राहिल्या तर दुसऱ्या बाजूने संघर्ष करत असताना थोडा संघर्ष किंवा प्रयत्न अपुरे पडू शकतात, त्यामुळे विकेट टिकवाव्या लागते. 4 बॉल एकही धाव दिलेली नाहीये प्रथमेश केवणेने, त्यामुळे हे षटक 2 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. स्कोर येतो धावा फलकावरती फक्त 5. अजय आलाय प्रथमेशचा हा चेंडू, 5ही चेंडू निर्धाव. स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषकामध्ये 5 चेंडू इथून निर्धाव टाकत असताना प्रथमेश केवणे आजच्या फायनल रात्रीमध्ये मेडन ओव्हरकडे वाटचाल इथून करतोय. काय सुरुवात केली होती समीर मालीने, पहिला बॉल चौकार आणि त्यानंतर 10 चेंडू मध्ये आली आहे फक्त एकच धाव. आता त्या शांततेला इथून भंग करावा लागेल बॅटर अजयला. लास्ट बॉल, बॅट ब्रश झाला फर्स्ट स्लिप मध्ये अडवला चेंडू. रनआउटची चान्स आणि अजय इथून परतेल का पंचांच्या बोटवर. आणखीन एक फलंदाज आणि मेडन ओव्हर टाकली आहे ती मात्र टीम ढवळेपाड्याच्या प्रथमेश केवणेने टाळ होऊन जाऊ दे या गोलंदाजीसाठी. खतरनाक स्पेल त्याने टाकला, एकही धाव त्याने दिली नाही आणि धाव फलकावरती फक्त धावा आहेत त्या 5. 12 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी. धावा पाहिजे जिंकण्यासाठी 29 ची गरज आणि जे बी मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत ऐकूया डीजे अल्पे. घाबरून चालणार नाही टीम भडवल बी प्लस ला देखील, कारण 12 बॉल 29 ची गरज आहे. प्रमोद ओपनिंगच्या भूमिकेत आलेले आहे, म्हणजे 2 ओव्हर संपला तरी प्रमोदला एकही चेंडू अजून खेळू दिला नाही. काय चमत्कार आहे खरं तर. हे मेडन ओव्हर ही जी आली ती खरं तर महत्वाची होती, पण अजूनही मॅच हरलेली नाहीये. कारण भडवल बी प्लस ढवळेपाडा टीमने जर लास्ट ओव्हर मध्ये 20 धावा ठोकून 33 केल्या होत्या, 3 ओव्हर मध्ये फक्त 13 होत्या. सर भरत मेहरा 11 ढवळेपाडा टीमच्या. ती जी कॅच पकडली जीवन केवणेने, त्या कॅच साठी या ठिकाणी आपण पाहतोय किशोर जगन्नाथ तरे साहेबांकडून तुम्हाला 200 रुपयाचा कॅश प्राइज. किशोर शेठ दोन्ही संघांसाठी कॅश प्राइज अनाऊन्स करतात आणि खरं तर हा सामना इथून आता बदलावा लागेल. क्रिकेटचे दर्दी चाहते फलंदाजीला देखील सलग 3 षटकारांना 1000 आहेत आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी देखील फिल्डिंगसाठी देखील किशोर जगन्नाथ तरे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आता मैदानाच्या आतमध्ये प्रमोद जो सलामीला उतरला होता, 12 चेंडूपर्यंत एकही चेंडू खेळला नाही प्रमोद आणि त्याच्या साथीला आहे तो बॅटर अक्षय. आता थोड्या अडचणी आहेत पण त्या पार कराव्या लागतील टीम भडवल बी प्लस ला, कारण जो मुश्किलों से डरते वो जीत नहीं पाते, जो तूफानों से लड़ते वही इतिहास बनाते. आणि फटका भारी चाललाय चेंडू सीमा पार. फलंदाजाचा हा वार अकरा 25. इतिहास बनवायचा आहे, लढायचं, जिंकायचं आहे. आणि प्रमोदचा फटका, खेळाडू दूर आहेत खेळाडू. तोपर्यंत एक केले कंप्लीट आणि दुसरी साडी फलंदाज जावले होते. फलंदाज इथून बा
एक विकेट आली. टोटल विकेट आउट झाल्यात 5. धाबा झाल्यात स्कोर कार्ड वरती 10 आणि 10 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या मात्र 24. 10 बॉल 24 मध्ये येणाऱ्या गोलंदाज अक्षय गोलंदाज अक्षय 10-24. फटका प्रमोदच्या बॅट मधून वोडा शॉट. संत एकनाथ महाराज स्टँड मध्ये ठोकलाय तो षटकार. आता जर 3 ठोकले लगातार किशोर जगन्नाथ तरे या क्रिकेटच्या प्रचंड मोठा चाहता आणि त्यांच्याकडून 1000. आधी जेव्हा बॅटर आउट होत होते तेव्हा फलंदाजीमध्ये वाटत होती थोडी कमी आणि ओपनिंगचा बॅटर प्रमोद जसा स्ट्राईक वरती आला आता बडवल बी प्लस संघाला वाटतीये जिंकण्याची हमी. जिंकून देऊ शकतो. लक्ष आता थोडं आटोक्यात आणलंय कारण 9 चेंडू आणि धावा इथून जिंकण्यासाठी पाहिजेत आता 18. 9-18. प्रमोदच्या बॅटमधून फटका. खेळाडू दूर आहेत. जमिनीवरती चेंडू आलाय. पहिली कंप्लीट. दुसरीसाठी धावतोय फलंदाज. धावतोय आणि फलंदाज पॉपिंग क्रीज पासून दूर. फलंदाज बाद. रन आउट. सातवा फलंदाज इथून आउट झालाय भडवल बी प्लस संघाचा. 8 बॉल 17 धावांची गरज आहे. 17 वरती 7 विकेट आउट झालेत आणि 8 बॉल मध्ये 17 पाहिजेत. प्रथमेश केवण्याच्या इनिंगला तोडीस तोड प्रत्युत्तर देतोय भडवल बी प्लस संघाचा बॅटर प्रमोद. प्रमोद पाटीलने जर हा सामना फिनिश केला पाटील मोमोज यांच्याकडून प्रमोद साठी जेवढे खाईल तेवढे मोमोज फ्री असतील. आता त्या फ्री मोमोज साठी नव्हे तर संघाला जिंकून देण्यासाठी त्याच्या फ्री स्टाईल बॅटिंगची गरज आहे. आणि 8 बॉल 17 प्रमोद करू शकतो. यस वी कॅन डू हे दाखवले बडवल बी प्लस ने कित्येक स्पर्धामध्ये. आणि आता 8-17 समोर येतो अक्षय बैकर. थांबलाय अक्षय. त्याला माहित आहे की 2 बॉल त्याचे फार महत्वाचे आहेत कारण आज सचिन केवणे नाहीये. एक गोलंदाजाची कमतरता जरूर आहे पण अक्षयचे 2 बॉल फार महत्वाचे. 8 बॉल 17 विकेट आउट झाल्यात भडवल बी प्लसच्या 7. 3 विकेट फक्त बाकी आहेत. हे देखील फलंदाजाला लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाज अक्षय बैकर पुन्हा थांबला. अक्षय पुन्हा थांबलाय. धावगतीमध्ये थांबला. प्रेक्षक आनंद घेत आहे स्पर्धेचा. आवाज संत ज्ञानेश्वर महाराज स्टँड मधून लाडू ग्रुपचा. आणि आता 3 बॉल पर्यंत भारी बॅटिंग होती. एक सिंगल आली. आता 8 मध्ये 17 पाहिजेत. काही होऊ शकेल. प्रेशर दोनही टीम कडे. सर भरत मेहरा 11 जहानमन ढवळेपाडा. अक्षय बैकर बॉलिंग करतोय टीम ढवळेपाडाकडून. पंचांनी घोषित केलं वाईट बॉल. एक धाव कमी झाली. एक पाऊल कमी झालं. आता 8-16 ची गरज आहे. 8-16. 8 बॉल 16 धावा. प्रमोदच्या बॅटमधून फटका. उंच हवेत चाललाय खेळाडू. गणेश पकडली कॅच. 8वी विकेट. सलामीचा फलंदाज. षटकार चौकार मारणारा बॅटर इथून आउट.
4 बॉल आणि आता 14 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा फलंदाज अमर मैदानाच्या आतमध्ये आता पोहोचलाय. 2 बॉल सर भरत मेहरा 11 जानमन ढवळेपाडा ते गोलंदाज भूषणचे इम्पॉर्टंट असणार आहेत. जर का 2 चेंडूवरती एखादा जरी फटका सीमापार पोहोचला नाही तर कदाचित सामन्यामधील हे आव्हान थोडं दूर राहू शकतं. पण अमर ते काम करू शकतो. 11वा जरी असला तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 11वा फलंदाज देखील षटकार ठोकू शकतात. हे अमरला दाखवावं लागेल. समोर येतो भूषण बायकर. अमरच्या बॅटमधून फटका. शेवटची विकेट आहे. विकेटसाठी प्रयत्न जरूर होता पण धाव मिळाली. अनुराग स्ट्राईक वरती आला. आता 3 बॉल 13. 3 बॉल 13. समीर माळीचा पहिल्या बॉलवरती चौकार होता. त्यानंतर जी विकेट आउट झाली समीरची, राकेश देखील परतला आणि विकेट मागून विकेट 9 विकेट आउट झाले आणि सामन्यामध्ये चित्र 3 बॉल 13. उमेश जामकरांच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावा दिल्या. प्रथमेश केवणाची ती तडाखेबंद बॅटिंग खरं तर सर भरत मेहरा 11 ढवळेपाडासाठी अत्यंत फायदेशीर ठरली. कारण बेनिफिशियल बॅटिंग होती त्याची आणि त्यात त्याने टाकलेली मेडन ओव्हर ही देखील संघासाठी एक प्लस पॉईंट ठरून गेली. आणि आता सुनील केवणे फिल्डिंगमध्ये चेंजेस करतायत. त्यांना माहिती आहे हे क्रिकेट आहे. जर का या बॉलवरती हिट आली, एखादा चेंडू जर बाउंड्री पार क्लिअर केला तर पुन्हा मॅचमध्ये बदल घडू शकतो. कारण कोल्हाऱ्याच्या स्पर्धेमध्ये श्रीपती बाबा उमरोली समोर खेळत असताना 4 मध्ये 21 हव्या होत्या. तेव्हा ढवळेपाडा संघाच्या विरोधात उमरोलीने 4 बॉलमध्ये 21 काढल्या होत्या. त्यामुळे आता त्यांना गाफील राहून चालणार नाही. जरी 11वा फलंदाज असला तरी मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे 13 धावा. 3 बॉल 13. 3 बॉल 13 माफी असावी. 3 बॉल 13. भूषणचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक. 3 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. अनुराग नेहमीच त्याने गोलंदाजीने सुरुवात केली आहे. आता फलंदाजीने शेवट करावा लागेल. 3-12 ची गरज आहे. अनुरागच्या बॅट मधून पॉवरफुल स्ट्रोक. सीमा रेखा पार. पब्लिकला मैदानाच्या आतमध्ये नाही तर बाहेर जल्लोष करून येणारा हा चेंडू अनुरागने ठोकलाय. षटकार बनतोय. अनुरागच्या बी प्लस पॉवरफुल रोमांचकारी मुकाबला. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा सामना. आता या मॅच मध्ये अनुरागच्या या सिक्सरने भूषण बैकर या गोलंदाजावरती थोडं दडपण. सर भरत मेहरा 11 ढवळेपाडा संघ 22 चेंडू पर्यंत असं वाटलं की आता मॅच ढवळेपाडाकडे झुकतीये. पण अनुरागने शेवटच्या जोडीने आता सामना 2 बॉल 6. एक चेंडू फक्त अनुरागला मैदानाच्या बाहेर ठोकायचा आहे. शेवटची विकेट आहे हे विसरून चालणार नाही. आता अनुराग संघासाठी हा सामना जिंकून देईल का? 2 बॉल 6. 2 चेंडू आहेत अनुरागकडे आणि ठोकायचा आहे त्याला एक षटकार. हीच पॉवर संघाला प्रेक्षकांना खरं तर आनंद द्विगुणित करणारी ठरेल का? कारण सर भरत मेहरा 11 जानमन ढवळेपाडा भूषण बैकर 2 बॉल त्याच्याकडे. संघाला जिंकून देण्याची जबाबदारी आहे. दुसरीकडे अनुरागकडे 2 बॉल आहेत. पाहिजे धावा 6. अनुरागच्या बॅट मधून मॅच फिनिश केली. डीजे बजाव. डीजे गाणं थांबवा.
अनुरागने करून दाखवलं, उचलून स्टेज वरतीच घेऊन ये अनुरागला. 2 षटकार. 11व्या क्रमांकाचे फलंदाज होते मैदानावरती. नितीन दादा झांजे, प्रशांत दादा देखील भरपूर करदार असं वाटत होतं की सामना काय होईल, पण अनुरागने 2 षटकार ठोकले आणि कमाल कमाल झाली. सर भरत मेहरा 11 ढवळेपाडासाठी पुन्हा एकदा जे कोलाराच्या स्पर्धेमध्ये घडलं होतं, सामना हातात येता येता राहिला होता आणि पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली आणि अनुरागला खरं तर हा लाडका प्रेक्षक, टीमचा सपोर्टर खरं तर उचलून घेऊन होता. अनुराग, आपण स्टेजवरती या. खतरनाक बॅटिंग त्याने केली, गेम फिनिश केला. 2 सिक्सरचा गेम, 2 चेंडूमध्ये मॅच संपली. म्हणजे 21 चेंडूपर्यंत सामना सर भरत मेहता 11 ढवळेपाड्याकडे होता. काय पालट झाला आणि घाबरला नाही. लास्ट विकेट होती पण अनुराग घाबरला नाही. मी आधीच म्हटलं होतं की सामन्यामध्ये काहीही घडू शकेल आणि तो सामना जिंकून दिला. अनुरागला मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण देत आहोत. इथून खरं तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल, भडवल B+ संघाचा संघर्षाचा टप्पा ज्याने संपवला आणि जिंकून दिला तो अनुराग ठरला या सामन्याचा हिरो. जो मुश्किलों से डर वो जीत नहीं पाते, जो तूफानों से लड़ते वही इतिहास बनाते. आणि लढला अनुराग आणि इतिहास बनवला. सर भरत मेहता 11 जानमन ढवळेपाडा हाडलं. खरं तर भारी खेळला आपण. 21 चेंडूपर्यंत भडवल B+च्या परफॉर्मन्स वरती खरं तर सर भरत मेहता 11 जानमन ढवळेपाडाचा परफॉर्मन्स भारी होता. फक्त ते 2 चेंडू आणि त्या 2 चेंडूवरती इथून मात्र तर जीवन केवण्याला आपण 200 रुपयाचा कॅश प्राइज देतो. जीवन, तुम्ही जी कॅच पकडली होती किशोर जगन्नाथ तरे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन घेऊन जा. जीवन, हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम. ढवळेपाडा 2 वेळा तुम्हाला खरं तर कर्जत तालुक्यामध्ये विजय इथून मात्र हुकला. आणि जीवन केवणे, जीवन आपण हे 200 रुपये घेऊन जा कॉमेंट्री बॉक्समधून. जीवनला आपण किशोर जगन्नाथ तरे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज इथून सुपूर्द करतोय. वेल कॅच जीवन, खूप छान कॅच आपण घेतल्यात, पण गोलंदाजाने ते 2 चेंडू आणि अनुरागने काय पावरने ते षटकार खेळले. खरं तर अनुराग जिथे स्ट्राईक वरती आला तिथे सामना ढवळेपाड्याकडून थोडा का होईना दूर गेला आणि संघ मालक इम्रान शेख